तर भावांनो, व्हिडिओ एडिट करण्यासाठी काय काय लागते, आपलं CapCut ॲप्लिकेशन. ठीक आहे, तर ते तुम्ही डाउनलोड कराच. आणि विषय कसा आहे माहीत आहे का, हे सर्व तुम्हाला मटेरियल, या व्हिडिओला लागणारं सर्व मटेरियल आणि CapCut आणि जे काय आहे ते सर्व तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाते. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, किंवा टेलिग्रामवरती जावा, सर्च करा DS Creation YT, येऊन जाते चॅनल, तिथून डाउनलोड करून घ्या. ठीक आहे, बाकी काय प्रॉब्लेम आला की लगेच इंस्टाग्रामवरती मेसेज करायचा, खाच केल्यानं लगेच तुम्हाला टाप केल्यानं रिप्लाय देतो. बाकी विषय हार्डच. ओके, तर चला जरा वेळ न घालता व्हिडिओला सुरू करू. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं, CapCutमध्ये हे सर्व सगळ्यात पहिल्यांदा तुमचा फोटो ॲड करायचा आहे आणि मटेरियलमध्ये दिलेलं सॉन्ग आणि जे काय आहे तो PNG तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे. ठीक आहे, एवढं असं केल्यानंतर जो आपला पहिला फोटो, त्या पहिल्या फोटोवरती म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला इथं बीट लावावं लागतील. ठीक आहे, तर बीट लावण्यासाठी तुम्हाला सिम्पली काय करायचं, आपल्या सॉन्गवरती क्लिक करायचं आहे. सॉन्गवरती क्लिक केल्यानंतर सिम्पली तुम्हाला अशा प्रकारे इथं बीटचा एक ऑप्शन दिसून जातो. तुम्हाला बीटच्या ऑप्शनवरती इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे. ठीक आहे, तर तुम्ही इथं बघू शकता, इथं सॉन्ग जे काय का इथं एकदम असं चेंज येतोय. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला इथं चेंज येतोय. हे 3 जी बीट आहेत, तुम्हाला 3 बीटवरती अशा प्रकारे इथं बीट मार्क करायचं आहे. थोडं पुढे गेल्यानंतर बघू शकता इथं एक तुम्हाला ट्रान्स म्हणजे हे जे काय ते वर जाताना दिसते बीट. ठीक आहे, इथे तुम्हाला एक बीट मार्क करायचं. नंतर इथं एक वर जाताना दिसतं, इथे एक बीट मार्क करायचं. तुम्ही सॉन्ग ऐका, सॉन्ग ऐकल्यानंतर तुम्हाला समजूनच जाते अशा प्रकारे तुम्हाला इथं बीट मार्क करायचं आहे. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे 1 2 3 इथे मोठे बीट मार्क होतील आणि जे काय ते छोटे इथं 4 होतील. बघू शकता अशा प्रकारे. ठीक आहे, नंतर तुम्हाला ओके करून बॅक यायचं आहे आणि बीट मार्क कशी आल्यानंतर सिम्पली तुम्हाला एक अशा फोटोवरती क्लिक करून स्प्लिटचा ऑप्शन आहे, तर स्प्लिट करून फोटोला काय अशा प्रकारे कट करून घ्यायचे. तर जिथे जिथे आपले बीट आहे तिथे तुम्ही फोटोला कट करून घ्या. आता सिम्पली पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे आणि जे काय आहे ते तुम्हाला इथं आउटच्या ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे आणि जे सगळ्यात पहिलं फ्लॅश आउटचा जो इफेक्ट आहे तो तुम्हाला ते ॲनिमेशन देऊन टाकून ओकेवरती क्लिक करायचं आहे. आता जो आपले दुसरे फोटो आहेत, हे तिसरे 3 फोटो तुम्ही बघू शकता. हे 3 फोटो तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, फोटोवरती क्लिक करायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनवरती तुम्हाला इनचं जे ॲनिमेशन आहे त्याच्यामध्ये रॉक व्हर्टिकली नावाचा जे एक इफेक्ट आहे, तो इफेक्ट तुम्हाला तिन्ही फोटोवरती तुम्हाला देऊन टाकायचा आहे. ठीक आहे, बघू शकता तिन्ही फोटोवरती मी दिलेला आहे. याच्या पुढे जो 2 फोटो राहतील त्या 2 फोटोला इफेक्ट तुम्हाला द्यायचा नाही आणि त्याच्या लास्टला तुम्हाला 2 फोटो राहतील, तर लास्टच्या 2 नंबर फोटोवरती क्लिक करायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली कॉम्बोवरती क्लिक करायचं आणि कॉम्बोवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं बघू शकता बोन्सी रश नावाचा जो इफेक्ट आहे तो इफेक्ट तुम्हाला तो देऊन टाकून सिम्पली फुलवरती सेट करायचं आहे आणि सिम्पली ओकेवरती क्लिक करायचं आहे. दुसऱ्या फोटोवर तुम्हाला क्लिक करून ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे, कॉम्बोवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथे इफेक्ट दिसून जाईल. तुम्ही बघू शकता थोडं पुढे स्क्रॉल केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता डिस्ट्रॉट अँड स्ट्रेच. तर हा जो इफेक्ट आहे तुम्हाला इथे देऊन टाकायचा आणि सिम्पली ओकेवरती क्लिक करायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे ॲनिमेशन आपलं सर्व झालेलं आहे. आता सिम्पली ॲनिमेशन झाल्यानंतर आपल्याला सिम्पली इथं एक विषय करायचा, तो म्हणजे काय, तर आपल्याला इथं व्हिडिओ इफेक्ट लावायचा. व्हिडिओ इफेक्ट लावण्यासाठी तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, तुम्हाला याचं एकदम स्टार्टिंग आल्यानंतर सिम्पली तुम्हाला इथे बॅक यायचं पहिल्यांदा. ठीक आहे, आणि बॅक आल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता वेट तर बॅक आल्यानंतर तुम्हाला ते इफेक्टचं ऑप्शन दिसतो. सिम्पली इफेक्टच्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन आहे, व्हिडिओ इफेक्टच्या ऑप्शनवरती तुम्हाला सिम्पली क्लिक करायचं आहे आणि तुम्ही तो बघू शकता ओपन अँड क्लोजिंगचा जो ऑप्शन ह्याच्यावरती क्लिक करून तुम्ही इथं बघू शकता एकदम विषय हार्ड पद्धतीचं तुम्हाला खूप इफेक्ट दिसतात, बट तुम्हाला इथे एक इफेक्ट हुडकायचा आहे. आता मी तो इफेक्ट पहिल्यांदा हुडकतो. ठीक आहे, तुम्ही बघू शकता हॉलो ब्लर नावाचा जो इफेक्ट आहे तो इफेक्ट तुम्हाला इथे हुडकून सिम्पली अशा प्रकारे तो देऊन टाकायचा आहे आणि सिम्पली तुम्हाला ॲडजस्टवरती क्लिक करून ह्याचा जो स्पीड आहे तो तुम्हाला सिम्पली अशा प्रकारे वाढवायचा आहे. ठीक आहे, स्पीड वाढवल्यानंतर सिम्पली तुम्हाला बॅक यायचं, बॅक आल्यानंतर तुम्हाला सिम्पली अशा प्रकारे ओकेवरती क्लिक करायचं आहे. ह्याची जी इंटेन्सिटी आहे म्हणजे ह्याचं जो लेंथ आहे ते आपला जो पहिलं बीट मार्क आहे तिथपर्यंत तुम्हाला ह्याचं वाढवून घ्यायचं आहे. ठीक आहे, एवढं इथपर्यंत वाढून घेतलं तुम्ही कमी पण करू शकता, काही विषय नाही. अशा प्रकारे थोडं जरी ठेवलं तरी चालतं, काही विषय नाही. फक्त तुम्हाला ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे आणि इथं ॲडजस्ट नाही तर ऑब्जेक्टवरती क्लिक करायचं आहे. ऑब्जेक्टवरती क्लिक करून तुम्हाला ऑल ऑब्जेक्ट इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि ओकेवरती क्लिक करायचं. बघू शकता अशा प्रकारे दिसायला एकदम जबरदस्त. आता सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, आपला जो इथे दुसरा फोटो आहे म्हणजे हे छोटे फोटो लेअर संपल्यानंतर जो आपला फोटो तो तिथं यायचा आहे. तिथं आल्यानंतर सिम्पली तुम्हाला व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन आहे, त्या व्हिडिओ इफेक्टच्या ऑप्शनवरती तुम्हाला सिम्पली क्लिक करून घ्यायचं आहे. ठीक आहे, बघू शकता व्हिडिओ इफेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक लवचं जे इथं कॅप्शन दिसून जातं. तुम्ही बघू शकता ह्याच्यावर तुम्हाला सिम्पली क्लिक करायचं आहे. हे बघू शकता त्याच्यावर लवचं हे तुम्ही बघू शकता तिथे दिलेलं आहे. तुम्हाला सिम्पली त्याला त्याच्यावरती क्लिक करून ओके करून घ्यायचं आहे आणि जसंच तुम्ही थोडं खाली याचाल तुम्हाला इथं खूप सारे इफेक्ट बघायला दिसतील. बघ तुम्हाला इथं मिनी रेनबो नावाचा जो इफेक्ट आहे तो मिनी रेनबो नावाचा इफेक्ट तुम्हाला इथं देऊन टाकायचा आहे. ठीक आहे, आणि सिम्पली ओकेवरती क्लिक करायचं आहे. आता ह्याची जी इंटेन्सिटी आहे म्हणजे ह्याचं जो लेंथ आहे ते सिम्पली आपला जेवढा फोटो तेवढंच ठेवायचं. बघू शकता अशा प्रकारे. आता सिम्पली पुन्हा तुम्हाला तिथंच यायचं आहे, व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर आता सिम्पली तुम्हाला ते काय करायचं आहे माहिती आहे का, अशा प्रकारे थोडं बॅक यायचं. ठीक आहे, म्हणजे थोडं अशा प्रकारे इकडे यायचं आहे किंवा लास्टला यायचं आहे. लास्टला बघू शकता तुम्हाला स्प्लिटचा ऑप्शन आहे, त्या स्प्लिटच्या ऑप्शनवरती तुम्हाला सिम्पली क्लिक करायचं आहे आणि तिथे क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता मिरर थ्री लेअर नावाचा जो इफेक्ट आहे तो सिम्पली तुम्हाला इथे देऊन टाकायचा आहे. ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे आणि ज्याचं व्हर्टिकल अँड फिल्टर तुम्ही बघू शकता, फिल्टर अशा प्रकारे कमी जास्त करू शकता. तर फिल्टर मी पूर्ण कमी करतो आणि ह्या ॲडजस्टमेंटमध्ये जातो आणि अशा प्रकारे आपला फोटो म्हणजे
असं खालीवर तुम्ही फोटोला करू शकता. ठीक आहे. तर अशा प्रकारे मी फोटो व्यवस्थित सिलेक्ट करून घेतो. बघू शकता अशा प्रकारे एकदम जबरदस्त दिसतोय नाद घोळा. ठीक आहे. तर अशा प्रकारे मी ह्याला सेट करून घेतलं आहे आणि सिम्पली ओकेवरती क्लिक करतो. ओके करून घेतो. ह्याची जी लेंथ आहे ती आपला जेवढा व्हिडिओ आहे तेवढीच ठेवून टाकतो. बघू शकता अशा प्रकारे. नंतर तुम्हाला इथं आल्यानंतर सिम्पली एक विषय करायचा ते म्हणजे काय, तर तुम्हाला सिम्पली बॉडी इफेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. बॉडी इफेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही तर बघू शकता खूप सारे इफेक्ट दिसतात. बट तुम्हाला ट्रेंडिंगला जर चा इफेक्ट आहे काय विषय नाही, ते सोडा सिम्पली तुम्हाला अशा प्रकारे पुढे यायचं आहे. क्लोनमध्ये यायचं आहे आणि क्लोनमध्ये आल्यानंतर तुम्हाला तोच इफेक्ट दिसतोय. तर तुम्हाला बघू शकता हा अशा प्रकारे तर सिम्पली हा इफेक्ट तुम्हाला तर देऊन टाकायचा आहे. बघू शकता याचं नाव मी सांगतो तुम्हाला, ल्युमिनियस डॉप काहीतरी आहे, डोप्लेंगेजर. बघू शकता तुम्हाला ते दिसत असेल. बघू शकता सिम्पली ओकेवरती क्लिक करायचं आणि ह्याची जी लेंथ आहे ते बघू शकता आपल्या जेवढा फोटो तेवढंच ठेवायचं आहे. असं कसं एकदम विषय हार्ड आणि जबरदस्त नाद गोळा बघू शकता तुम्ही. ठीक आहे. ठीक आहे. तर एवढं सगळं झाल्यानंतर आता सिम्पली आपल्याला काय करायचं, जो आपला हा फोटो आहे बघू शकता हा वाला, तर या फोटोवरती तुम्हाला सिम्पली क्लिक करायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथे ॲनिमेशनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही तर बघू शकता वेट याच्यावर तुम्ही क्लिक करून ॲनिमेशनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला किती इफेक्ट दिसतोय बघू शकता. अनफोल्ड नावाचा तो इफेक्ट तुम्हाला तो देऊन टाकायचा आणि सिम्पली ओकेवरती क्लिक करायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे दिसायला एकदम जबरदस्त आणि नाद गोळा. आता पूर्णपणे आपला व्हिडिओ इथे एडिट झालेला. आता आपल्या व्हिडिओला करायचं एक्सपोर्ट. ठीक आहे. एक्सपोर्ट करण्यात तुम्ही तिथं 720 किंवा 1080 करू शकता, काही विषय नाही. आणि सिम्पली तुम्हाला एक्सपोर्ट ऑप्शनवरती क्लिक करून आपला व्हिडिओ एक्सपोर्टिंगला सुरुवात करायची आहे. आता व्हिडिओ 100% एक्सपोर्ट झाल्यानंतर व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करा. बाकी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर एक लाईक करा, टाप किरण तर एक लाईक टाप किरण करा. ठीक आहे. आणि कमेंट करा लगेच रापचिक. आणि बाकी भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. बाकी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की 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 सांगा. ठीक आहे. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तेरे बिन जावे अभ्यास करे तेरे बिन